नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अनैतिक शरीर संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला खून। ही घटना पुणे येथील असून तेथील गोपीनाथ बाळू इंगुळकर वय वर्ष 37 हा मूळचा वेल्हा तालुक्यामधील सुरवड या गावचा रहिवासी असून तो सध्या पुणे येथील दुगड शाळेजवळील सच्चाई माता मंदिराजवळ कात्रज येथे राहण्यासाठी आला होता। वास्तविक पाहता हे घर त्याच्या सासऱ्याचे होते। त्यांच्या खोलीमध्ये तो आपल्या परिवारासह राहत होता। त्याच्यासोबत त्याची बायको राणी वय वर्ष 32 व मुलगी सुप्रिया वय वर्ष 10 असे राहत होते। तर त्यांचा मुलगा स्वराज्य हा त्याच्या मामाच्या गावी शिक्षणासाठी तिथे राहत असे गोपीनाथ हा मार्केट यार्डमध्ये हमालीचे काम करत असायचा। त्याचा मोठा भाऊ संभाजी यानेच त्याला तिथे कामाला लावले होते, कारण त्याचा मोठा भाऊ संभाजी हा पुण्यामध्ये मार्केट यार्डमध्ये गेल्या 15 वर्षापासून दिवाणजी म्हणून काम करत आहे। तो सध्या वृंदावन कॉलनी संतोषनगर येथील सरनोबत बंगल्याजवळील कात्रज पुणे येथे राहतो। दोघेही भाऊ मार्केट यार्ड परिसरात काम करत असल्याने त्या दोघांचेही प्रपंच चांगल्या प्रकारे चालत होते। दोघेही भाऊ सणावाराला एकत्र येत असायचे। बऱ्यापैकी सधन असे हे कुटुंब होते। ते यात्रा व सण या निमित्ताने गावाकडे जायचे। त्यांना त्यांच्या गावी थोडीफार शेतजमीन असल्याने ते भात लावणीला गावाला येत जात असायचे। हे दोघे भाऊ एका विचाराने राहत असायचे। त्यांचा एकमेकावर जीव होता। सारे काही सुरळीत सुरू होते। पण गोपीनाथ हा सासरवाडीत राहण्यास आला होता, त्यामुळे त्याच्या बायकोचे परिसरातील सगळ्यांशी सलोख्याचे व आपुलकीचे संबंध होते। त्यामध्ये काही गैरही नव्हते, पण त्याची बायको राणी हिने त्याचा गैरफायदा घेतला होता। राणीच्या जवळच्याच नात्यातील नितीन शंकर ठाकर वय वर्ष 45 हा तिला अधूनमधून राणीला भेटण्यासाठी तिच्या घरी येत जात होता। तो 45 वर्षाचा तर ती 32 वर्षाची होती। त्या दोघांच्या वयात मोठे अंतर होते। तसेच तो तिच्या माहेरच्या नात्यातील असल्याने सुरुवातीला राणीच्या नवऱ्याला म्हणजेच गोपीनाथला काही वाटत नव्हते, मात्र गेल्या काही दिवसापासून त्याचे जास्तच येणेजाणे वाढले होते। नितीन हा तिला मोबाईलवर व्हॉट्सअप कॉल करून बोलत असायचा। या गोष्टीचा राणी हिचा नवरा गोपीनाथ याला आपल्या बायकोचा राग येत असायचा। गोपीनाथ हा कामावर गेला की नितीन हा गोपीनाथच्या घरी येत असायचा। तो ड्रायव्हर काम करत असल्यामुळे त्याला जसा वेळ मिळेल तसा तो राणीच्या सहवासात घालू लागला व वेळ मिळेल तसे राणीसोबत तो शरीर संबंध प्रस्थापित करू लागला। हे मात्र गोपीनाथला खटकू लागले। काही वेळा गोपीनाथ घरी आला तर नितीन हा त्याच्या बायकोसोबत हसत खेळत गप्पा मारत बसलेला दिसत असे। तीही त्याच्याशी हसून खेळून वागत होती। तर दुसरीकडे राणीचे गोपीनाथ सोबतचे वागणे मात्र बदललेले होते। तिच्या वागण्यातील बदल हा गोपीनाथला जाणवला होता। त्यातूनच तो तिच्यावर संशय घेऊन तिच्याशी वाद घालू लागला होता। पण तिनेही त्याला जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली। बायको ही आपल्याला जुमानत नाही हे गोपीनाथ याच्या लक्षात आले, त्यामुळे तो हतबल झाला होता। असेच काही दिवस निघून गेले, मात्र गोपीनाथला त्या दोघांचे प्रेमसंबंध असल्याची पक्की जाणीव झाली असल्यामुळे तो अस्वस्थ झाला होता। त्याचा स्वभाव चिडचिडा झाला होता। तिला तर तो नकोच होता, त्यामुळे त्याला बघितले की तिला त्याचा राग येत होता। त्यामुळे त्या दोघा नवरा बायकोमध्ये किरकोळ गोष्टीवरून वाद होऊ लागले। गोपीनाथ हा राणीला बोलचाल करू लागला की राणी हे तिचा प्रियकर नितीन याला फोन करून सांगायची की अरे नितीन, माझा नवरा आपल्या दोघांच्या संबंधावरून मला अश्लील शिवीगाळ करत असतो।
मला त्याच्या अशा वागण्याचा खूप कंटाळा आला आहे. काहीतरी करून तू माझ्या नवऱ्याचा बंदोबस्त कर, त्यावर तिचा प्रियकर नितीन हा तिला म्हणाला. सांग काय करायचे ते. तो तिच्यासाठी काहीही करायला तयार होता. आपल्याला शरीर संबंध करण्यासाठी माझा नवरा हा अडचण आहे, त्यामुळे तो दूर केला तर आपण मनसोक्त शरीर सुख घेत राहू, असा त्या दोघांनी विचार केला आणि त्यातूनच त्या दोघांनी गोपीनाथचा काटा काढण्याचा प्लॅन केला. 22 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी गोपीनाथ हा कामावरून घरी आला. त्यावेळी गोपीनाथ व राणीचा किरकोळ कारणावरून वाद झाला. दोघेही एकमेकांशी अरेकारेच्या भाषेत बोलू लागले. त्याच दरम्यान राणीने तिच्या प्रियकर नितीन याला फोन करून बोलावून घेतले. आपल्या प्रेयसीचा फोन आल्याबरोबर नितीन हा तिच्या घरी ताबडतोब आला. त्या दरम्यान राणीने तिचा नवरा गोपीनाथ याला झोपेची गोळी दिली होती. त्याला गुंगी येऊ लागली होती. तो गुंगीत असतानाच नितीन हा घरी आलेला पाहून गोपीनाथ भडकला. परक्या पुरुषासाठी आपली बायको आपल्याशी वाद घालते हे पाहून गोपीनाथ याचे पित्त खवळले. त्यातून पेटलेल्या वादात राणीने व नितीनने गोपीनाथ याच्यावर हल्ला केला. त्याच्या तोंडावर उशी दाबून धरली. त्याचा श्वास गुदमरल्याने तो तडफडू लागला. तेव्हा नितीन याने त्याचे पाय दाबून धरले आणि राणी हिने आपल्या नवऱ्याचा गळा आवळला. काही वेळेतच गोपीनाथ हा फरशीवर खाली कोसळला आणि तो बेशुद्ध पडला. तो शांत पडलेला पाहून राणी हिने आपला प्रियकर नितीन याला तिथून घरी पाठवून दिले. मग राणी हिने तिथून जवळच राहत असलेला तिचा भाऊ कृष्णा बोडके याला बोलावून घेतले. तसेच गोपीनाथचा चुलत भाऊ लक्ष्मण यालाही त्या ठिकाणी बोलावून घेतले. गोपीनाथची गंभीर अवस्था पाहून त्या चुलत भावाने गोपीनाथचा भाऊ संभाजी याला हा प्रकार कळवला. लगेचच गोपीनाथ राहत असलेल्या गोपीनाथच्या ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी त्याचा भाऊ संभाजी हा येऊन गोपीनाथला पाहिले असता तो फरशीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. त्याच्या गळ्यावर रक्ताचे डाग व गळ्याला दोन्ही बाजूंनी खरचटलेले होते. त्यावेळी संभाजी याने गोपीनाथची बायको राणीला विचारले, काय झाले आहे. त्यावेळी राणीने सांगितले, काल रात्री आमच्या दोघांमध्ये भांडण झाले होते आणि त्यामध्येच ते खाली पडले. एवढेच बोलून ती गप्प बसली. त्यानंतर संभाजी याने आपला भाऊ गोपीनाथ याला औषधोपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेले. तेथील डॉक्टरांनी गोपीनाथ याला तपासून पाहिले व सांगितले की तो उपचारापूर्वीच मयत झाला आहे. भारती हॉस्पिटल येथील कर्मचाऱ्यांनी तात्काळ भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला सदर घटनेची माहिती दिली आणि तात्काळ भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे भारती हॉस्पिटल येथे दाखल झाले. त्यांनी गोपीनाथच्या मृतदेहाची बारकाईने पाहणी करून मृतदेह ससून येथील रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्यावेळी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गोपीनाथ याचा गळा दाबून मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर संभाजी इंगुळकर यांनी रीतसर फिर्याद नोंदवली व त्या फिर्यादीमध्ये सांगितले की माझ्या भावाची बायको राणी व तिच्या नात्यामधीलच तिचा प्रियकर नितीन शंकर ठाकर या दोघांचे बऱ्याच वर्षापासून प्रेमसंबंध होते. नितीन हा सतत माझ्या भावाच्या घरी येत असायचा. हे गोपीनाथला आवडत नव्हते आणि मग त्या दोघांमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरून भांडणे होत असायची. नितीन व राणी यांच्या संबंधामध्ये गोपीनाथचा अडथळा येतो म्हणून त्या दोघांनीच संगनमत करून खून केला असल्याची फिर्याद पोलीस स्टेशनला नोंदविली. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला राणी व नितीन यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तात्काळ गोपीनाथची बायको राणी हिला ताब्यात घेतले व तिच्याकडे तिची कसून चौकशी केली असता ती सुरुवातीला पोलिसांना उडवाउडवीचे व खोटे उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करत होती.
परंतु पोलिसांनी तिच्यावर अनेक प्रश्नांचा भडीमार केला तेव्हा तिने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. तिने या कृत्यात आपला प्रियकर नितीन ठाकर यानेही मदत केल्याचे सांगितले. तिला रीतसर अटक केल्यानंतर तिचा प्रियकर नितीन याला सापळा रचून ताब्यात घेतले. तोही सुरुवातीला या घटनेशी माझा काही संबंध नाही असे म्हणत होता. मात्र त्याला पोलिसी हिसका दाखवतात तो सरळ झाला व त्याने आपण केलेला गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले की आमच्या अनैतिक शरीर संबंधात गोपीनाथ हा अडसर ठरत होता, त्यामुळे आम्ही त्याचा गळा दाबून खून केल्याची कबुली त्याने पोलिसांसमोर दिली. पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.